पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे। राज्यात काही अनोख्या प्रथा साजऱ्या केल्या जातात। अशीच एक प्रथा सातारा जिल्हा खंडाळा तालुका सुखेड बोरी या गावात साजरी केली जाते। या गावात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुखेड आणि बोरी या दोन्ही गावच्या महिला, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला दोन्ही गावच्या महिला एकत्र येतात आणि एकमेकांना शिव्याची लाखोली वाहतात। ही अनोखी परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून साजरी केली जाते। या शिव्यांचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून पारंपरिक वाद्य देखील वाजवले जातात। ही अनोखी परंपरा पाटलांच्या दोन बायका याच ठिकाणी भांडण करता करता मरण पावल्या गेल्या आणि तेव्हापासून ही प्रथा चालू झाली। या प्रथेला पाहण्यासाठी जिल्ह्यातून अनेक लोक येत असतात। असंही सांगितलं जातं की ही प्रथा बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। बळाचा वापर करून, प्रशासनाने बळाचा वापर करून ही प्रथा बंद पाडली होती, परंतु त्यावेळी या दोन्ही गावामध्ये भुंग्यांचं आक्रमण झालं आणि भुंग्यांच्या त्रासामुळे ही प्रथा पुन्हा चालू करण्यात आली असं देखील सांगितलं जातं। आपण विचारलं की बाबा ही प्रथा कधीपासून चालू झाली आहे, तर काही सांगता येत नाही। फार पूर्वीपासून ही प्रथा चालू झालेली आहे। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी अगदी काही थोड्याच वेळात सुखेड आणि बोरी या गावच्या दोन्ही गावच्या महिला या ठिकाणी एकत्र येऊन एकमेकांना शिव्या देण्याची लाखोली वाहतात। ही परंपरा साजरी करण्यासाठी आता महिला जमा होऊ लागलेल्या पाहतोय आपण। काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मावशी, काय सांगताल? ही प्रथा आपण आता प्रथेला आलाय, काय सांगताल? काही नाही, आमच्यात पहिल्यापासून हे असं बार होत्या। दोघी सवती होत्या, त्यांची इथं जुन्या दुधाने भांडणं चाललेली होती। त्या सवतीची भांडणं चालली, एक तिकडची होती एक इकडची होती आणि त्यांच्या पार जिंज्या बिंज्या सोडून भांडणं चालली होती। नंतर आमच्या गावाने 2 वर्ष काय केलं, अशा पुरी बिरी नांदा गेल्या, अशा आजारी पडायला लागल्या। मग आपलं इकडं तिकडं बघितलं, ताप थंडी यायचा। मग ते काय नाही म्हणले, तुम्ही इथं बार भरवा, सगळं व्यवस्थित होईल म्हणून तेव्हापासून इथं बार भरवत्या। मग तिथून यायचं आपल्या गावात वाजत गाजत मानाने येतात, कोणी म्हणजे मानाचा हा बार आहे। मानाने यायचं, वारोळ्याला हळदी कुकू वायाचं, वाजत गाजत येऊन इथं बार घालायचं। मान पाहण्यासाठी आता जिल्ह्याभरातून लोक यायला लागलेत, मोठा प्रसिद्ध व्हायला लागलाय बार हा। आणि काही वर्षापूर्वी हा बार बंद झाला होता असं देखील कळलंय, तर त्याबद्दल काय सांगताल? मग बंद झालता तर अशा सासरवासनी आजारी पडत होत्या, म्हणून त्यांनी परत चालू केलं। परत चालू आता हे कंटिन्यू चालू ठेवणार का? कंटिन्यू चालू राहणार, कंटिन्यू। जरी सगळा मोठा बार नाही भरला तरी 5 पुरी इकडच्या 5 पुरी तिकडच्या, हळदी कुकू वाहून नारळ फोडणार इथं। ही प्रथा पाहण्यासाठी काही ग्रामस्थ आलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, काय सांगताल आपण, ही कशी प्रथा चालू झाली? ह्या बोरी गाव आणि सुखेड या ठिकाणी बोरीचा बार असा भरलेला आहे की दोन्ही गावचे पोलीस पाटील त्यांच्या दोन्हीच्या महिला इथं वड्याच्या काठाला धुण्यासाठी आले होते। त्याच्यानंतर त्यांची मारामारी झाली, दोघीचे इथं आत्मा झाली, दोघे इथं या ठिकाणी खलास झाल्या। त्याच्यानंतर हा बोरीचा बार एकामेकाच्या शिव्या गाळ्यावरनं चाललेल्या होत्या। त्याच्यानंतर ही परंपरा चालूच राहिलेली आहे। किती दिवसापासून ही परंपरा आहे? हे परंपरा आम्हाला बी आठवत नाही। त्याच्यानंतर आमच्या अगोदरचं 1969 साली जन्म झाला, त्याच्या अगोदरचं ते आपल्याला काय सांगता येणार नाही। त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, परंपरा असे केली की वादविवाद होत नाही इथे ह्या ठिकाणी आम्ही सांस्कृतिक विभाग सगळं कबड्डीचा सामना वगैरे ठेवतो। प्रथा बंद पाडली होती असं कळलं होतं। प्रथा बंद पाडायला इथं पोलिसांचा फौजा होता। इथं पोलिसांचा फौजा असताना पोलिसांना सांगितलं होतं की ह्या गावातल्या 5 महिला, त्या सुखेडच्या 5 महिला, बोरीच्या 5 महिला ह्या घ्यायच्या, इथं देवाळ बांधून शासन देणार होतं, त्यांना पूजन करायचं होतं इथं। ते पूजनाला मान्यता दिली नाही गावकऱ्यांना, तर त्या महिला त्यांना पोलिसांचा फौजा असताना साखळी तोडून सुद्धा इथं आली आणि त्यांना बार करायला सुरुवात केली। काय म्हणतात की भुंगे वगैरे आले, प्रथा बंद पडली त्यावेळेस, ती खरी आहे? नाही अजिबात। आपण पाहतोय आता ओढ्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात महिला देखील जमा झालेल्या आहेत। पारंपरिक असा हा बार पाहण्यासाठी जिल्ह्याभरातून लोक देखील इथं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि अगदी काही क्षणातच हा बोरीचा बार चालू होत आहे।
शिवेची लाखोली वाहिल्यानंतर सुखेड आणि बोरी या दोन गावातील महिलांचा ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते साडी चोळी देऊन सत्कार केला जातो आणि हा बोरीचा भार संपवला जातो. पुरंदर रिपोर्टरसाठी विजय लकडे, सुखेड बोरी, खंडाळा.